जय शिवराय मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण जीवनयात्रा पार्ट 5ला आता सुरुवात करत आहोत. आपण पोचलेलो आहोत मित्राच्या घरी. जौनपूर जिल्ह्यामध्ये त्याचं गाव आहे, UPमध्ये. आता आपण तिकडे आजची रात्र स्टे करणार आहोत. एंट्रीच्याच वेळेला यांचं घर तर खूप छानच आहे, पण एंट्रन्सला आपल्याकडे तसं गूळ खोबरं वगैरे दिलं जातं बाहेरून आलेल्या व्यक्तीला. तसं इकडे नाश्ता केला जातो. तर ते आम्ही आता खाणार आहोत. हातपाय धुण्यासाठी छान गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि रात्रीचं जेवण वगैरे आपण इकडेच करून आज इकडे स्टे करणार आहोत. बाहेर शेतीवाडी आणि कुंपण असे भरपूर सारे इव्हेंट्स आहेत. संध्याकाळी आणि रात्री तसेच उद्या सकाळी देखील आपण गाव यांचं एक्सप्लोअर करूयात आणि त्यानंतर आपला अयोध्याचा प्रवास पुढे सुरू करूयात. सांगितल्याप्रमाणे आपल्याला गावठी गुळाची वडी दिलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी टेस्ट आहे. तर मित्राच्या घरी रात्री छान आणि सुबक अशा जेवणानंतर आपण लावलेली आहे शेकोटी. ही आपण शेणीप्रमाणे लावलेली आहे, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये शेणी किंवा गोवऱ्या असं म्हणतो. त्याला इकडे UPमध्ये उपरी असं म्हणतात. आणि रात्रीच्या थंडीमध्ये रात्री 10 वाजता आपण शेकोटी लावलेली आहे थोडीशी हीट घेण्यासाठी. त्यानंतर आपला झोपण्यासाठी आपण निघून जाऊ. कसं वाटतंय शेकोटी? मस्त गरम गरम, थंडी पण आहे. कसं वाटतंय बॉब? सुप्रभात आणि जय शिवराय मित्रांनो. मरुई उत्तर प्रदेश या गावातून आपण आज आपल्या ब्लॉगची सुरुवात करणार आहोत. काल आपण इकडेच आपल्या मित्राच्या घरी थांबलो होतो आणि रात्री वगैरे खूप छान पद्धतीने आपल्याला जेवण मिळालेलं आहे. एकंदरीत इकडचं गाव जे आहे ते शेतामधली घरं, कौलारू घरं या अजूनही गोष्टी इकडे पाहायला मिळतात. दारासमोर भलं मोठं अंगण आणि त्यानंतर 2 दूध देणाऱ्या गाई या साईडला देखील आहेत. आणि एरिया म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला शेणी आणि गोवऱ्या, ज्याला इकडे उपरी असं म्हटलं जातं, जे शेणापासून तयार केलं जातं. एक नॅचरल फ्यूल म्हणून याचा चुलीमध्ये उपयोग केला जातो. रात्री शेकोटीमध्ये पण हे जाळण्यासाठी उत्तम असतं. जास्त धूर होत नाही, लवकर जळतं जर हे प्रॉपर सुकवलेलं असेल तर. आणि जर थोडंसं ओलं असेल तर याचा थोडासा धूर करून आपण इव्हनिंगच्या टायमाला अँटी मॉस्किटो म्हणून याचा वापर करू शकतो. याप्रमाणे शेण वगैरे पडल्यानंतर त्याला असं थोडासा भुसा आणि थोडंसं गवत याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि अशा प्रकारे ठेवलं जातं. उन्हामध्ये सुकल्यानंतर ते एक नॅचरल फ्यूल म्हणून चुलीमध्ये वापरलं जातं. घराच्या इथे समोर आपल्याला हे चिकूचं झाड दिसत आहे. काय? कोहडा म्हणजे ते वेलीला आले ते क्या? मोठंसं फळ, त्याला ह्याच्या लोकल लँग्वेजमध्ये कोहडा असं म्हणतात. आपल्याकडे कदाचित हा भोपळा असेल. सध्या कच्चा आहे. आणि इथे आपल्याला लिंबूचं झाड दिसत आहे आणि त्याला आत्ताच्या टायमाला लिंबाची फळं देखील लागलेली आहेत. हे पिकलेलं आहे, खालची थोडी कच्ची आहेत. घराच्या मागच्या साईडला केळीची झाडं आणि या बाजूला इथे आहेत चण्याचं शेत आणि हे आहे गहूचं शेत. सकाळचे वाजलेले आहेत 8. सूर्यनारायण वरती आलेले आहेत. धुक्याची चादर पसरलेली आहे आणि शेतामधील ह्या पिकावर ऊस, ज्याला आपण दव असं म्हणतो, सकाळचं दव पडलेलं आहे छानसं.
मॉर्निंग इरिगेशन सिस्टम म्हणून याचा नॅचरली वापर केला जातो. हेच जाऊन नंतर पानांवरून खाली जातं आणि मातीमध्ये मिक्स होतं. त्यामुळे सकाळी सकाळी पिकांना फ्रेश असं पाणी भेटून जातं. चण्याच्या शेतामधलं हे आहे छोटंसं चण्याचं झाड. याची ओळख म्हणजे अशी इवली इवलीशी डॉटेड पानं असतात. चिंचेच्या पाल्यापेक्षा थोडीशी मोठी असतात. हे पर्पल टाईप जे आपल्याला दिसत आहे ते चण्याचं फूल आहे. आणि त्याचं नंतर फर्टिलिटी झाल्याच्या नंतर अशी चण्याचं बी तयार होतं. हा कोवळा चणा आहे शेतातला. याला ओपन केल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आतमध्ये असं छोटंसं चण्याचं बी दिसतंय. हेच नंतर मोठे होऊन चणा हरभरा म्हणून आपण त्याला वापरतो. वातावरणात जास्त थंडी आणि क्लायमेट ओव्हरऑल खूप छान असल्यामुळे इकडे गव्हाची, थोड्या प्रमाणात तांदळाची, चण्याची, हरभऱ्याची अशी सर्व शेती केली जाते. आणि इकडे पाणी मुबलक प्रमाणात सर्व नद्यांना अवेलेबल असल्यामुळे आणि बाजूलाच यमुना नदी असल्यामुळे इकडे जी सिंचनाची पद्धत आहे, ज्याला आपण इरिगेशन सिस्टम म्हणतो, ती पाट सिस्टम आहे. म्हणजे नदीतून छोट्याशा नहरमधून छोट्याशा ओढ्यामधून, त्याच्यामधून पाट्यामधून आणि मग असे प्रत्येक गावागावातल्या प्रत्येक शेतामध्ये ड्रिप सिस्टम इकडे अवेलेबल करण्याची गरजच नाही आहे, कारण मुबलक प्रमाणात पाणी आहे. तर पाट सिस्टमने इकडे इरिगेशन प्रत्येक क्रॉप्सला, प्रत्येक फील्डला, ज्याला आपण शेती असं म्हणतो, त्याला दिलं जातं. चुलीवरची ठेवणाऱ्या टोपाला खालून मस लागू नये, ज्याला आपण ब्लॅकिश ॲश म्हणतो, म्हणून आजींनी खालची माती थोडीशी ओली करून चुलीवरती ते भांडं आता ठेवत आहेत. आता जेणेकरून ॲल्युमिनियम किंवा पितळेचं जे काही भांडं असेल त्याला खालून ब्लॅक ॲश लागणार नाही आणि ते काळवटणार नाही. आणि दरवाजाच्या समोरच आपल्याला कृष्ण तुळस ही इथे दिसत आहेत. तुळशीचे ॲक्च्युली 2 प्रकार असतात. आपल्याकडे मुंबईमध्ये जी पाहायला मिळते फक्त हिरव्या पानांची, ती नॉर्मल तुळस असते. आणि एक ही कृष्ण तुळस आहे, ज्याचे पानं जे आहेत हे थोडेसे पर्पल ग्रीन असतात. ही खूप जास्त हेल्दी असते बाकी पॉईंट ऑफ व्ह्यूने देखील. आणि यांचे जेव्हा बिया तडकल्या जातात, याच्यापासूनच यांची पुढची जी जात आहे ती निर्माण होत असते. आणि यांचा खूप जास्त आयुर्वेदिक उपयोग देखील केला जातो आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये. गाई वासरांच्या सकाळच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गवत, हिरवं गवत, सुका पेंढा आणि थोडेसे प्रोटीनयुक्त आहार जो नॅचरली अवेलेबल असतो, म्हणजेच आपलं धान्य, कडधान्य, हे सर्व मिक्स करून त्यांचा एक भात बनवला जातो आणि तो गुरांना खायला दिला जातो, जेणेकरून गुरं जे आहेत ते धष्टपुष्ट राहण्यास मदत होते. त्यानंतर यांची आंघोळ केली जाते आणि ऑफकोर्स जे शेण असतं त्याच्या गोवऱ्या बनवल्या जातात. आजींनी गोवऱ्या आणि लाकडं इकडे चुलीवरती आणलेली आहेत आणि आपण आता सूळ पेटवणार आहोत. आजींनी लाकूड आणि सकाळी मी जे सांगितलं नॅचरल फ्यूल गोवऱ्या, ज्याला इकडे उपरी असं म्हटलं जातं, ते आतमध्ये टाकलेलं आहे आणि आता चूल पेटवलेली आहे. आणि आपण समोर पाहत आहोत जे शेत, त्याला इकडे
सरसो का खेत असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याकडे जे राई यूज केली जाते आणि उत्तर प्रदेशामध्ये ज्या फेमस राईच्या तेलाने जेवण आणि बॉडी मसाज या दोन्ही गोष्टी केल्या जातात, त्याचं हे शेत आहे. त्याची ही बारकी बारकी फुलं आहेत, येल्लोइश कलरची फुलं अशी याची ओळख असते. आणि आफ्टर फर्टिलिटी त्याच्यामध्ये दाणे येतात आणि मग तेच दाणे काढून आपण जेवणामध्ये, बॉडी मसाजमध्ये त्याच्या तेलाचा आणि जेवणामध्ये देखील राईच्या तेलाचा इकडचे लोक वापर करतात. क्लायमॅटिक डिफरन्समध्ये म्हणायचं झालं तर मुंबई हे उष्ण आणि दमट वातावरणाचं ठिकाण आहे. तसंच इथे यू पीमध्ये आल्यानंतर थंडी, उबदार थंडी, हिवाळी थंडी जे आपण म्हणतो त्याचा आपल्याला इथे अनुभव घेता येतो. अंगावर शहारी आणणारी अशी थंडी आहे. पण एकंदरीत क्लायमेट इकडच्या पिकांसाठी, इकडच्या जमिनीसाठी, इकडच्या कामासाठी, इकडच्या लोकांसाठी आता यूज टू आहे कम्प्लिटली. ही इकडची पाणी जमिनीतून काढण्याची पद्धत, ज्याला आपण हातपंप, हापसा असं देखील म्हणतो. याला इकडे पण हापसाच असं म्हटलं जातं. गावचं मिक्सर सिस्टम पाट्यावर आणि वरवंट्याने चटणी बनवत आहेत. आपल्याकडे गोल वरवंट असतं, इकडे चौकोनी आहे काइंड ऑफ. विकट रूप धरि लंक जलावा, भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. हमारे घर पे अयोध्या सिटी ट्रॅफिक वाचवण्यासाठी आपण इंटरनल शेतीच्या मार्गाचा वापर करत आहोत, ज्याने आपण लवकरात लवकर पोहोचू. इथून 80 किलोमीटर्स आहे अजून अयोध्या पोचायला 2 तास लागतील आपल्याला. सकाळचे 10 वाजलेले आहेत. ॲप्रॉक्सिमेट 12:30पर्यंत दुपारी आपण अयोध्येला पोहोचू. तर अयोध्याचं राम मंदिर दर्शन झालेलं आहे आणि ट्रॅफिक भरपूर जास्त आहे. तर जागोजागी बॅरिकेड्स टाकून आतापर्यंत परत एकदा त्यांनी, पोलिसांनी सर्व रोड्स वगैरे बंद केलेले आहेत. आणि इथून पुढे आपण चाललेलो आहोत काशी, वाराणसीला. तर हा ब्लॉग आपण इथे संपूयात आणि पुढचा काशीचा ब्लॉग आपण स्टार्ट करूयात. इथून आहे 180 किलोमीटर. ब्रेकफास्ट वगैरे करून आपण लगेच काशीकडे प्रस्थान करूया. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.